होतं तेव्हा मला विजिट करायला आले होते. मला बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं होतं, म्हणजे तुमच्या संस्था म्हणजे नालंदा फाउंडेशन म्हणजे काय करत आहे, नेमकी शिक्षणमध्ये काम करत आहे, मोफत एज्युकेशन देत आहे, त्याच्याबद्दल एकदम व्हेरी क्रूड बेसिक इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. प्रास्ताविक सुद्धा ऐकलेला नाही, प्रास्ताविक करणार आहेत शायद आहे. हे सांगून आई बेसिकली नो नालंदा फाउंडेशन आंबेडकर साहेबांचे एक भाषण मतलब मी वर्धा आल्यानंतर एक पुस्तक मेळावा अटेंड केले होतं. ते पुस्तक मेळाव्यामध्ये एक मुलगी त्यांचं भाषण देत होतं. त्या भाषणमध्ये त्याच्या भाषणच्या एकदम अखेरचा एक सेंटेन्स हेच होतं, आंबेडकर साहेबांच्या एक थॉट बद्दल. तुमच्याकडे 2 रुपये असेल, 1 रुपयातून भाकरी घ्या, दुसऱ्या रुपयातून पुस्तक घ्या. नालंदा फाउंडेशन सुद्धा त्याचा मोठो तेच आहेत. आपल्याला एम्पॉवर करायचं असेल, स्ट्रेंथन करायचं असेल, स्वतः शाक्तीकरण करायचं असेल, एज्युकेशन शिवाय दुसरा ऑप्शन नाही. म्हणजे त्याच्या उदाहरण, त्याचे एक्झाम्पल सुद्धा मी सुद्धा आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा बाकी फर्स्ट जनरेशन शिकवलेले व्यक्ती मी आहोत. म्हणजे माझा पप्पा असू दे, माझा आजोबा असू दे, कोणी शिक्षणमध्ये इन्व्हेस्ट केले नव्हतं. सो बट दिस गिव्स यू इमेन्स ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे आपल्या लाईफ एकच दिवसात बदल होणार नाही. म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी विल लीड टू अनदर ऑपॉर्च्युनिटी, अनदर ऑपॉर्च्युनिटी विल लीड टू अनदर ऑपॉर्च्युनिटी. क्योंकि 10वीला मी छान मार्क्स माझ्या भेटल्यानंतर मला 12वीला दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटी मिळाली, और छान शाळामध्ये जायलासाठी ऑपॉर्च्युनिटी. आणि 12वी नंतर फर्स्ट सायन्सला तेव्हा इंजिनिअरिंगला छान सीट्स मिळाले होते, छान रँक मिळाले होते. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो. सो छान कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटलं. छान कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तेव्हा एक मुलांसोबत काही आपले इंटरॅक्शन होतात, त्याच्यातून आपल्या ॲटिट्यूड चेंज होतात, आपल्या मनोमंडल चेंज होतात. तेव्हा तुमच्या नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येईल. म्हणजे माझं कॉलेज पिरियड माझ्यासाठी खूपच महत्वाचं होतं. म्हणजे कॉलेजच्या वेळेस आपण जे काही लोकांना भेटले होते, तेव्हा आपले म्हणजे युअर थॉट प्रोसेस ऑल्सो चेंजेस. सो माझ्या बोलण्याची म्हणणं आहे की एकदम एक दिवसात एक मोमेंटला तुम्ही चेंज होणार नाही. वन ऑपॉर्च्युनिटी विल लीड टू अनदर ऑपॉर्च्युनिटी. दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटी, तिसऱ्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये ती तुझ्या असं सांगून त्याच्यानंतर कॉलेज नंतर आपण UPSC प्रिपरेशन करायचं आहे तेवढा आत्मविश्वास मला कॉलेजतून भेटलेले होते. त्याच्यानंतर जेव्हा UPSC प्रिपरेशनला गेले होते, आपल्या सर्कल थोडा एलिट सर्कल मतलब जो पढाई केलेले जास्त लोकांसोबत आपल्याला इंटरॅक्ट करायसाठी आपल्याला संधी होती. त्याच्यानंतर UPSC प्रिपेअर करून जेव्हा UPSC मध्ये आलो, UPSC मध्ये आल्यानंतर आपल्याला और ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. म्हणजे अशी भाषण करायला सुद्धा ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. केरळ मधलेच्या एक नॉर्मल आदमी को इथे महाराष्ट्रामध्ये येऊन मराठीमध्ये बोलायलासाठी सुद्धा संधी भेटणार आहे. थोडा डिफरन्स आहे, क्योंकि मराठीमध्ये बोलताना महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकांसोबत मला बोलू शकतात. दॅट इज ऑल्टुगेदर अ डिफरंट ऑपॉर्च्युनिटी. सो आपल्या लाईफमध्ये वन ऑपॉर्च्युनिटी विल लीड टू अनदर ऑपॉर्च्युनिटी. ते ऑपॉर्च्युनिटीचा रिझन आहे वाय, बिकॉज आय एम IAS, नथिंग एल्स. मी समाजासाठी मोठा काम केलेला नाही. ओनली बिकॉज आय एम IAS आय एम गेटिंग दिस ऑपॉर्च्युनिटी. तर ती ऑपॉर्च्युनिटी वापरून आपल्याला दुसरा काम करू शकतात. सो वन ऑपॉर्च्युनिटी विल लीड टू अनदर ऑपॉर्च्युनिटी. सो सर्व माझ्या यंग सिस्टर्स अँड ब्रदर्स, माझ्या हेच तुम्हाला ॲडवाइस आहे. नॉट एव्हरीथिंग कम्स इन अ सिंगल प्लॅटर. मतलब तुम्हाला कोणी देत नाही. यू हॅव टू गो अँड फाईट अँड गेट इट. सो वन ऑपॉर्च्युनिटी विल लीड टू अनदर ऑपॉर्च्युनिटी. सो ऑलवेज फाईट. आणि याच्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे, एज्युकेट, ॲजिटेट आणि ऑर्गनाइज. सो एज्युकेट, ॲजिटेट आणि ऑर्गनाइज करा. आणि माझं एक मोटिवेशन, म्हणजे माझं स्वतःचं एक मोटिवेशन सांगतो. मोटिवेशन मतलब मी जे काही पुस्तक वाचलेलं आहे आणि जे काही लोकांना भेटलेलं आहे त्याच्यातून मी समजलेले गोष्टी सांगतो. मी तुम्हाला जे काही बनवायचं आहे तुमच्या आतमध्ये आहेत. सो यू वॉन्ट टू बिकम एनीवन इन दिस लाईफ, इट्स देअर विथ इन यू. माझा विश्वास आहे. फॉर एक्झाम्पल, आपले एक मोठा दगडातून एक मूर्ती बनवतात. दगडामध्ये मूर्ती कुठेतरी आहेत. ते शिल्पकार ते मूर्तीला बाहेर घेऊन येतात. म्हणजे
काहीतरी अनवॉन्टेड चीजेस त्याच्यातून बाहेर काढतात आणि मूर्ती बनवतात. अशीच आहेत आपल्या सुद्धा, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा. इफ यू वॉन्ट टू बिकम समथिंग, इट्स देअर ऑलवेज विथ इन यू. श्री गौतम बुद्धेला एक बार विचारत होतं, मी कुठेतरी म्हणजे कुठल्याही पुस्तकमध्ये मी वाचलेले होतं, तुम्ही शिक्षण करून तुम्ही काय शिकले? सो हिज आन्सर वॉज, मी काहीच शिकलेला नाही, मी माझ्या इग्नोरन्स काढून टाकले, माझ्या इन्सिक्युरिटी काढून टाकले. म्हणजे जे काय इग्नोरन्स आणि इन्सिक्युरिटी, नॉन कॉन्फिडन्स, जे जे काय होतं तुमच्या ग्रोथला इनहिबिट करणारे, तुमच्या ग्रोथला पुढेगार नाही करण्यासाठी जे काही तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स होतं ते त्यांनी काढून टाकले. So education is not always about getting new knowledge. Education is about losing the ignorance. I mean, shedding off the ignorance, shedding off the insecurity, and shedding off whatever it is. Shedding of racism, shedding of casteism, shedding of communalism, shedding of whatever it is. So you don't want to learn anything new. You just want to shed the negative things in you, and then you will become successful human being. मतलब तुम्ही मोठा श्रीमंत आदमी होईल असं मी सांगणार नाही, बट यू विल बी अ सक्सेसफुल ह्युमन बीइंग असं सांगून माझ्या 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देश.